हे काही स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि इथं समोर दिसत आहे तुम्हाला हे दही आहे आणि याच्यात बेसन घालून शिजवून घेतलं. आणि आज मी बनवणार आहे कढी. तर कढीसाठी जे साहित्य लागते ते घेतलं आहे. आणि इथं पातेल्यामध्ये बनवायची आहे, कारण कढईमध्ये तर मी ते हे शिजवले दही. तर फोडणी दिली मी इथं. आणि फोडणी दिल्यावर म्हणजे हे कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आम्ही कांदा पण टाकतो, आपली चॉईस आहे. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची कढी बनते, पण आम्ही असंच बनवतो कारण आम्हाला बेसन टाकलेली कढी आवडते. म्हणून हे मिरची पावडर, हिरवी मिरची, लसूण आणि लसूण टाकायचं मेन, म्हणजे त्याचा स्वाद येतो. आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा असतो. आणि चांगलं वाटलं आपल्याला आता शिजलं बाबा, तर ही नंतर कढी टाकून द्यायची. तर माझा मसाला अजून शिजला नाही आहे पूर्ण, कारण कांदा कसा असतो कच्चा असतो. तर माझा आता झालं, मसाला चांगला फ्राय झाला तर मी कढी टाकून द्यायची. मी इथे फक्त 2 माणसांची कढी केली आहे. तर तुम्हाला जास्त करायची असेल तर त्याचं जे साहित्य आहे ते जास्त घ्यायचं. मला थोडीच करायची होती म्हणून मी थोडंसं आणून घेतलं. आणि ही अशी कढी झाली. तर कढी शिजली कशी हे ओळखायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. तर ही अशी बुडबुडे यायला पाहिजे, म्हणजे त्याला अशी उकळी यायला पाहिजे, तेव्हा समजून जायचं की ही कढी झालेली आहे. आणि आशा करते तुम्हाला हा कढीचा ब्लॉग आवडलेला असेल.